नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 16वा दिवस, 104 दिवस आपल्या हातात शिल्लक आहेत. आपण आता नेक्स्ट मंथमध्ये उडी मारली 1 डिसेंबर 2025. आज आपण GS2चा एक आणि GS1चा एक असे दोनही मुद्दे पॅरलल अभ्यासणार आहोत. पॉवर्टी आणि हंगर आणि डेव्हलपमेंटशी संबंधित. GS2 मधले इश्यूज रिलेटिंग टू पॉवर्टी अँड हंगर आणि GS1 मधलं पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज असं दोनही पॅरलल आपण अभ्यास करूया. त्याचा अभ्यास करण्यासाठी सोशल जस्टिसची जी PDF तुम्ही डाउनलोड केलेली आहे, पुन्हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची तुम्हाला लिंक देणार आहे. त्यातलं पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट इश्यूज इन इंडिया असं 83 पेजपासून 92 पेजपर्यंत हे पण वाचून काढा. आणि सोसायटीची जी PDF मी शेअर केलेली, परत याची पण मी लिंक टाकून ठेवतो. पॉवर्टी अँड इट्स इम्प्लिकेशन्स 87 पासून 97 पर्यंत, म्हणजे आधीच्या PDF मधले जवळपास 10-12 पेजेस आणि या PDF मधले 10-12 पेजेस असे सगळे वाचून काढा. म्हणजे एकाच वेळी GS2 आणि GS1 दोघांचा आपला अभ्यास होऊन जाईल. म्हणजे GS2 GS1 याच्यावर टिक करायला तुम्ही हरकत नाही की हे टॉपिक आपले झाले. आजचा प्रश्न देऊन ठेवतो. पॉवर्टी इन इंडिया इज नो लॉंगर मियरली अन इन्कम डेफिसिट बट अ मल्टी डायमेन्शनल डिप्रायवेशन. भारतातील दारिद्र्य आता केवळ उत्पन्नाच्या कमतरतेपुरते मर्यादित न राहता ते बहुआयामी वंचना बनलेले आहे. एक्झामिन दिस स्टेटमेंट विथ रेफरन्स टू हेल्थ, एज्युकेशन अँड लिव्हिंग स्टँडर्ड्स. आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान यांच्या संदर्भात या विधानाचे परीक्षण करा. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहून पाठवायचं आहे.